सर्वप्रथम मी एमपीएससी डिकोडेड आणि एमपीएससी प्लस यांनी हा जो उपक्रम चालू केलाय, तर त्यासाठी त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी मला या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा खूप मनपूर्वक आभार. तर सरांनी माझी ओळख करून दिली मित्रांनो. मी विशाल पिचड. मी 2019 मध्ये ऍज अ एसटीआय म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि माझं जर एज्युकेशनल बॅकग्राऊंड बघितलं तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. ओके. आणि लास्ट 2 इयर मध्ये म्हणजे 2018 आणि 2019 मध्ये मी राज्यसेवेचे 2 इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले आहेत. ओके. सो आणि आता नेक्स्ट पुढे सुद्धा अभ्यास चालू आहे. तर आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला कंबाईन प्री सर्वसाधारण एक आपण जनरल अप्रोच काय असायला पाहिजे, मेन बुक मटेरियल कोणते असायला पाहिजे ते बघूयात. त्यानंतर सेकंड सेशन आपला असेल की टू द पॉइंट कंबाईन प्रीला 60+ मार्क्स कसे गेन करायचे आणि थर्ड पॉइंट असा असणार आहे आपल्याला की एसटीआय मेन्स बद्दल काय करायचं. ओके. तर स्टार्ट करूयात आपल्या टू द पॉइंट लेक्चरला. सर्वप्रथम हे सगळं सुरू होण्यापूर्वी मी सगळ्यांना सांगतो की आपण एक जनरल बघितलं तर आता एक नियर अबाउट 1 वर्ष झालं की एक्झाम पुढे पोस्टपोन होते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कंबाईन प्रीचा फॉर्म भरलाय म्हणजे ते अगदी नवीन असतील तरी किंवा एक साधारणतः 1-2 वर्ष झाले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना मिनिमम 1 वर्ष तर भेटलाय अभ्यासासाठी. म्हणजे एक्झाम पुढे झाली म्हणजे तुमचा निश्चितच कुठेतरी अभ्यास चालू झालाय किंवा काही विद्यार्थी नवीन असतील. आता या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक एक थोडंसं डिफरंट वे सांगतोय. पहिल्यांदाच या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे तुम्ही एक ना एक नवीन माझा एक पर्सनल इनिशिएटिव्ह आहे. तर यामध्ये काय करा माहिती का, तुम्ही रोज म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण रोजचं प्लॅनिंग करू शकत नाही की उद्या काय करायचंय किंवा आठवड्याला करतो, खूपदा प्लॅनिंग करतो, खूपदा ते कोलॅप्स होतं. म्हणजे सगळ्याच जणांचं होतं, परफेक्ट असं नाही. ओके. तर त्यापेक्षा आपण एक नवीन गोष्ट करूयात की यामध्ये काय करायचं आपल्याला, डेली एक नोटबुक बनवा. अशा प्रकारची एक नोटबुक बनवा की ज्यामध्ये काय करायचं आपल्याला, आज जो अभ्यास झाला तो डेट लिहायचे, डे लिहायचा आहे आणि आज आज दिवसभरामध्ये अभ्यास काय केला तुम्ही. की फॉर एक्झाम्पल असं समजूया की आज जिओग्राफीचा अभ्यास केला आपण, स्टेट बोर्डचं बुक म्हणजे जिओग्राफी सब्जेक्टमध्ये जिओग्राफी येईल, थोडंसं त्याच्यामध्ये सब पॉईंट काय येणार आहे, तर जिओग्राफीचं आपण एक 8वीचं स्टेट बोर्डचं बुक रीड केलं. ओके. आणि त्यामध्ये अजून काय लिहू शकतो आपण की मी आज पहिले 5 चॅप्टर केले. ओके. आणि थोडंसं पुढे एक्सप्लेनेशन मध्ये थोडंसं असं लिहा की बाबा तुम्हाला किती वेळ लागला, म्हणजे थोडंसं काउंट डाऊन बोलू शकतो आपण त्याला. स्टॉप वॉच मध्ये जसं असतं की मला 5 तास लागले, 4 तास लागले, अशा प्रकारे. आणि हे काय करायचं, डेली लिहायचंय तुम्ही, रोज संध्याकाळी लिहायचंय. म्हणजे मी असं बिलकुल ज्या विद्यार्थ्यांचं प्लॅनिंग होते त्यांच्यासाठी तुमचे भरपूर वेळ, पण जे विद्यार्थी माझ्यासारखे आहेत, आळशी असतात की ज्यांचं प्लॅनिंग वेळेवर होत नाही, तर त्यांच्यासाठी एक नवीन उपक्रम आहे हा. म्हणजे आपण रोज संध्याकाळी करायचंय की आपला दिवसभरामध्ये, मग जसं मी जिओग्राफीचं सांगितलं, तुम्ही मॅथ रिझनिंगचा कोणता पॉईंट केला असेल किंवा पीवायक्यू अनालिसिस कोणत्या सब्जेक्टचं केलं असेल, ते संध्याकाळी साधारणतः 9-10 वाजता आज दिवसभरात काय केलं हे असं पूर्ण एका नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं. ओके. बस. आता याचा युज कसा करायचा आणि त्याचा आपल्याला आपला कॉन्फिडन्स बूस्ट साठी कसा युज होणार आहे ना, हे मी तुम्हाला वेळ आल्यावर नक्की सांगेल. तर हा इनिशिएटिव्ह शुअरली तुम्ही नक्की युज करा. ओके. सो आता स्टार्ट करूयात की आपलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितली क्लास 2, PSI, STI आणि ASO ह्या 3 पोस्ट असतात कंबाईन प्री मध्ये. ओके. कंबाईन प्री 100 मार्काची एक्झाम आहे की ज्यामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन्स असतात आणि 100 मार्क्स आणि 60 मिनिट्स आपल्याला असतात. आता एक सर्वसाधारण सिलेबस सगळ्यांना माहितच आहे. आपण थोडंसं एक आपली जी बुक लिस्ट आहे ती थोडीशी चेक करून घेऊया आणि असेल तुमची पण तशीच असेल, नसेल तर थोडेफार चेंजेस तुम्ही करू शकता. ओके. आता यामध्ये काय करायचं बघा, इंडियन पॉलिटी सब्जेक्ट आहे. इंडियन पॉलिटीमध्ये काय करायचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोळंबे सरांचं बुक आहे. ओके. कोळंबे सरांचं बुक रेफर करा. मी थोडंसं एसटीआय मेन्स आणि कंबाईन प्री याला धरून बोलणार आहे. ओके. आणि सध्या प्रीवर फोकस करतोय. इंडियन पॉलिटी रंजन कोळंबे सरांचं बुक रेफर करा, मोर दॅन सफिशियंट आहे आणि आलेले पीवायक्यू करायचे आपल्याला सगळे. त्यानंतर जिओग्राफी सब्जेक्ट आहे, स्टेट बोर्डचे बुक युज करायचे आहेत आपल्याला. सर्वसाधारण 5वी ते 12वी चांगलं करा. जर एनसीआरटीचं रीड करणार असेल तर 9वी आणि 11वीचं रीड करा. आणि आपलं सौदी सरांचं बेस्ट आहे, सौदी सरांचं बुक रेफर करा महाराष्ट्राचा भूगोलसाठी. आणि त्याच्यानंतर एक ॲटलास यूज करा. ओके. त्यानंतर हिस्ट्रीचा सारखा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये कमी मार्क्स येतात, पण ऍटलिस्ट आपल्याला 11वीचं जुनं इतिहासाचे जे पुस्तक आहे तिथे मस्ट रेफरच करावं लागेल. त्यानंतर भारताचा इतिहास करायचा असेल तर समाधान महाजन सरांचं बुक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता.
त्यानंतर गाठा महाराष्ट्रासाठी गाठा सरांचं बुक आहे ते यूज करा आणि एक समाज सुधारकांचं बुक हवं. बस हे 4 बुक्स आहेत, मोर दॅन सफिशियंट. यापेक्षा जास्त काही गरज नाहीये. म्हणजे आपलं जर प्रोडक्टिव्हिटी नाहीच वाढली तर आपण नेक्स्ट 5th ऑप्शनला जाऊया, पण सध्या पुरती एवढं ठीक आहे. ओके. त्यानंतर सायन्स सारखा सब्जेक्ट आहे. सायन्स सारख्या सब्जेक्ट ज्याच्यामध्ये आपल्याला ऍटलिस्ट 8वी ते 10वी पर्यंतचे स्टेट बोर्डचे बुक्स रेफर करायचे आहेत. त्यानंतर सचिन भस्के सरांचं बुक यूज करू शकता आणि ज्यांचं थोडं चांगलं असेल, टेक्निकल बॅकग्राऊंड वगैरे असेल, तर ते लुसेंटचं बुक यूज करू शकता. किंवा अनिल कोलते सरांचं जरी असेल तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बट एकच कोणतं तरी करा, एकच आपलं भस्के सरांचं करा किंवा अनिल कोलते सरांचं करा. ओके. त्यानंतर करंटसाठी तर बेस्ट की जर तुम्ही मंथली करत असाल तर पृथ्वीचं यशाची परिक्रमा हे यूज करा. तुम्ही जर एक 6 महिने आणि इयरचं करत असाल तर त्यासाठी आपण आपलं सिम्प्लिफाईडचं बुक रेफर करा किंवा इतर कोणतेही चालेल. बट सिम्प्लिफाईड मध्ये कंटेंट जो असतो तो खूप असतो आणि एक्झामच्या दृष्टीने टू द पॉइंट दिलेला असतो. ओके. त्यानंतर मॅथ रिझनिंग साठी काय करायचं आपल्याला? मॅथ रिझनिंग साठी ज्ञानदीप पब्लिकेशनचे खूप चांगले बुक्स आहेत किंवा कोणी युट्यूब चॅनल रेफर करत असेल किंवा तुम्हाला माहित असेल त्यातून बघा. आणि त्याचबरोबर संदीप आरगडे सरांचे व्हिडिओज नक्की बघा. त्यांनी सर्व पीवायक्यू अनालिसिस टाकलेले आहेत आणि टू द पॉइंट टाकलेले आहेत. शुअर मला सुद्धा फायदा झालेला आहे, तुम्ही पण फायदा करून घ्याल असं मला वाटतं. ओके. त्यानंतर सर्वात महत्वाचा सब्जेक्ट राहिला तो म्हणजे इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर पहिलं 11th आणि 12th पुस्तक रीड करा. नवीन असाल तर, जुने असाल तरी ऍटलिस्ट एकदा 11th-12th बुक रेफर करून घ्या. त्यानंतर व्हिडिओ जर बघायचे असतील आपल्याला तर किरण देसले सरांचे व्हिडिओ एक साधारण 7-8 व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांनी, पॉवर्टी वगैरे सर्व चॅप्टर जे IMP आहेत पंचवार्षिक योजना, तर ते व्हिडिओज तुम्ही बघून घ्या. त्यानंतर अभिजित राठोड सरांना फॉलो करू शकता आपण. त्यांचे सुद्धा व्हिडिओ जे आहेत ते खूप प्रोडक्टिव्ह आहे. आता बुक मध्ये 2 ऑप्शन आहेत आपल्याला. एक तर किरण देसले सरांचं बुक आहे पार्ट 1 पार्ट 2 आणि दुसरं आहे रंजन कोळंबे सरांचं. तर STIचा विचार करतोय, कॉम्पिटिशनचा विचार करतोय आणि आपल्याला पोस्ट घ्यायचा विचार करतोय, तर एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा की आपल्याला एका बुकनी काही होणार नाहीये. म्हणजे आपल्याला बोथ बुक यूज करावेच लागतील, यामध्ये काहीच ऑप्शन नाहीये. हा, तुम्ही एक करू शकता की तुम्ही कोळंबे सरांचं बुक जास्त रेफर करू शकता आणि देसले सरांच्या बुकमध्ये आपल्याला काय रेफर करायचंय ते ऍटलिस्ट कमीत कमी आताच्या लेटेस्ट ऍडिशन आहे त्यामध्ये सरांनी काय केलं की जे लास्ट इयरला आतापर्यंत जेवढे क्वेश्चन आले तर त्यासाठी त्यांनी त्या बुकमध्ये रेड मार्किंग केलेले. म्हणजे रेड मार्किंग केलेल्या ज्या लाईन्स आहेत तर ते पीवायक्यू मध्ये आलेल्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन असेल किंवा त्या रिलेटेड तो पार्ट असेल. ओके. ऍटलिस्ट तो रेफर करायचा आहे, तो रीड करायचा आहे किंवा मग त्यामधले प्लस किंवा नाही प्लस ते रेड लाईन रेफर करायचे आणि आपल्याला देसले सरांच्या बुकमध्ये असलेले चार्ट, या 2 गोष्टी मस्ट आहे. म्हणजे तुम्ही याला इलिमिनेट करू शकत नाही. तुम्ही जर इथे ते स्किप केलं तर मग तुम्हाला तुमची पोस्ट स्किप करेल. ओके, हे लक्षात घ्या. आता हे सर्व आपण काय केलं, ह्या गोष्टी बघितल्या, थोडंसं मटेरियल बघितलं. आता इथे काय माहितीये का मित्रांनो, इथे ना स्टॅटिक सब्जेक्ट आणि 2 डायनामिक सब्जेक्ट आहेत. एकूण आपल्याला किती सब्जेक्ट आहेत? एकूण 7 सब्जेक्ट आहेत कंबाईन प्री साठी. प्रत्येकाचं वेटेज जर बघितलं आपण तर नियर अबाउट एक 12 ते 15, कमीत कमी 12 ते मॅक्झिमम 15 एवढे असतात. ओके. आता यामध्ये 5 सब्जेक्ट स्टॅटिक कोणते आहेत? ज्यामध्ये इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री आणि मॅथ अँड रिझनिंग. म्हणजे मी स्टॅटिक यासाठी म्हणतोय की हे जे असे सब्जेक्ट हे प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. म्हणजे एकदा तुम्ही ह्या सब्जेक्टचा अभ्यास केला की तुम्हाला स्पेशली मेन्सला पुन्हा त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. कारण मेन्सला आपल्याला एकतर इकॉनॉमिक्सवर जास्त भर द्यायचा आहे आणि तिकडे अजून एक सब्जेक्ट पेपर वाढणार आहे, मराठी, इंग्लिश वगैरे. तर त्यामुळे हे 5 सब्जेक्ट आपले स्टॅटिक आहे, याचा तुम्ही चांगला अभ्यास करा. ओके. आणि प्री आणि मेन्सला इकॉनॉमी सोडता काही सिलेबस वेगळा नाहीये. जो प्रीला असणार आहे तोच मेन्सला असणार आहे या 5 सब्जेक्ट मध्ये. त्यानंतर 2 सब्जेक्ट डायनामिक आहे आपले, म्हणजे सायन्स. डायनामिक यासाठी बोलतोय मी की सायन्स असा सब्जेक्ट हा फक्त प्रीला आहे. ओके. आणि जरी आपण पीवायक्यू अनालिसिस चांगलं करायला हवं, करतो आणि त्यातून थोडंसं कुठेतरी आपल्याला रिअलाइज होतं की आयोगाचा ट्रेंड प्रत्येक वेळेस रेग्युलर नाहीये सायन्सच्या बाबतीत, तो कुठेतरी चेंज होत असतो. सो मी त्याला डायनामिक असं बोललेलो आहे. आणि त्यानंतर करंट तर प्रीला आपल्याला 1 इयरचं करायचंच आहे, मिनिमम 1 वर्षाचं करायचं आहे. आणि दुसरी जर मेन्सचा गोष्ट केला, मेन्सला पुन्हा एक नियर अबाउट 4-1 महिने प्री झाल्यानंतर 4-1 महिन्यांनी मेन्स असते आपली. म्हणजे नियर अबाउट आपल्याला अगेन ते 6 महिन्याचं करंट अफेअर अजून ऍड करावं लागतं. म्हणून मी हे 2 सब्जेक्ट डायनामिक बोललेलं आहे.
म्हणजे आपलं अभ्यास करताना स्टॅटिक प्लस डायनामिक 5+2चं सेग्रिगेशन तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, हे सर्वसाधारण आपलं हे होतं. त्यानंतर आता अभ्यास करून झाला, आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या, महत्वाचं काय कसं करायचं, रिसोर्सेस बघून झाले, युट्यूब चॅनल बघून झाले. ओके, आणि सगळ्यांना सांगतो की इकॉनॉमिक्स बद्दल मी सुद्धा व्हिडिओज टाकलेले आहेत. आपला एमपीएस सर्कल हा युट्यूब चॅनल आहे, त्यावरती तुम्ही इकॉनॉमिक्स रिलेटेड व्हिडिओज बघू शकता. त्याचबरोबर अजून राहुल सरांचे सुद्धा व्हिडिओज आहे इकॉनॉमिक्स जिओग्राफी रिलेटेड, भूगोलासाठी. तर ते दोन तुम्ही जिओग्राफी आणि इकॉनॉमीसाठी रेफर करू शकता. आता नेक्स्ट पार्ट आपण बोललो होतो की आपल्याला कंबाईन प्री काढायची आहे, की ज्यामध्ये आपलं टार्गेट काय 60+ मार्क्स गेन करायचे आहेत आणि आपल्याला 60 मिनिट मिळणार आहेत. आता या 60+ मार्क्स मिळवण्यामध्ये आपल्याला काय माहिती का, यामध्ये काही इनडायरेक्टली गोष्टी आहे. 60+ मार्क्स मिळवायचे म्हणजे काय, तर सर्वप्रथम की आपला तो 100 क्वेश्चन कुठेतरी रीड करून झालेच पाहिजे. ओके, मस्ट आहे, म्हणजे ऑल पेपर आपला रीड करून झाला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की मॅक्झिमम अटेम्प्ट झाला पाहिजे, आपला रीड करून झाला पाहिजे, मॅक्झिमम अटेम्प्ट झाला पाहिजे. आणि थर्ड गोष्ट आहे की मग त्यामध्ये आपल्याला अॅक्युरेसी मेंटेन झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही, म्हणजे 100च्या 100 तर आपण रीड केले पाहिजे, एक नियर अबाउट 90-95 अटेम्प्ट झाला पाहिजे, आणि अॅक्युरेसी आपली कुठेतरी 60+ ही यायलाच पाहिजे. त्याशिवाय तर आपण बाकीचे स्वप्नच बघू शकत नाही. ओके, तर हे 3 हिडन गोष्टी तुम्हाला मी जेव्हा 60+ बोललो तर ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील. आणि एक जनरल काउंट डाऊन केला आपण की आपल्याला जे राऊंड करावे लागतात, गोल करावे लागतात, ते एक नियर अबाउट मिनिमम 5 मिनिटं तर लागतातच आपल्याला गोल करायला. म्हणजे त्याची पण प्रॅक्टिस ठेवा, म्हणजे ते एक्झाम मध्ये गेल्यावरती कळतं आपल्याला की अरे राऊंड करायला सुद्धा किती वेळ लागतो. ओके, असं आहे. आता ही 60 मिनिटची स्ट्रॅटर्जी बनवत असताना आपण त्या एक्झाम हॉलमध्ये 1 तासाचा विचार करत असताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजे यासाठी आपण असं नाहीये, यासाठी आपल्याला ही मेहनत करायची. म्हणजे आता नियर अबाउट बघितलं तर आपल्याकडे 1-2-3 महिने आहेत अजून. ओके, सध्याची पॅन्डेमिक सिच्युएशन बघता, तर त्याचा आपण युज करणार आहोत, किंवा वर्षभर अभ्यास केलेला आहे. ओके, आणि यासाठी रिव्हिजन, वेळेच्या वेळ रिव्हिजन देत राहायची. त्यानंतर आपण टेस्ट सॉल्व्ह करत असतो. टेस्ट सॉल्व्ह करत असताना काय करायचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण टेस्ट सॉल्व्ह करत असतो, तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स टेस्ट सॉल्व्ह करताना पीवायक्यू ला द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही जर आपण कंबाईनच्या टेस्ट सॉल्व्ह करताय तर कंबाईनचे सगळे 2013 पासून 2019 पर्यंत सगळे पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. पण यामध्ये आपल्याला कमी वेळ द्यायचा आहे, म्हणजे आयोगामध्ये 1 तास लागतो, पण आपण इथे पीवायक्यू सॉल्व्ह करत असताना एक 45 मिनिट्स मध्येच तो पेपर कव्हर करण्याचा ट्राय करायचा. म्हणजे काय होणार आहे माहिती का, दोन गोष्टी. एक तर ओल्ड पेपर असल्यामुळे तुम्हाला तिथे जे करंट अफेअर आहे ते आउटडेटेड झालेलं असणार आहे, ते तुम्ही तो पार्ट सोडणार आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पीवायक्यू तुमच्या कुठेतरी आलेले असतात रिडिंग मध्ये, त्यामुळे तुम्हाला तिथे कमी वेळ लागतो. त्यामुळे जर तुम्ही 45 मिनिटचं जर टार्गेट ठेवलं तर काय होईल, तुम्हाला ते आयोगामध्ये ते 60 मिनिट मग तुम्हाला बरोबर मॅनेज करायला इझी जातील. ओके, आणि मग तुमचे सगळे कमीत कमी कंबाईन प्रीचे पीवायक्यू सॉल्व्ह करून झाले. त्यानंतर ग्रेड सी चे सुद्धा पीवायक्यू सॉल्व्ह करून बघा, प्रीचे ते सॉल्व्ह करून झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्या बेस्ट टेस्ट असतील तुमच्या क्लास कुठून पण घ्या, सगळ्यांच्याच बेस्ट असतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग तिथून ते पण तुम्ही 45 मिनिट मध्येच ट्राय करा, की मग नंतर आपल्याला टू एक्झामला गेल्यावरती त्याचा फायदा होतो. मग ते 1 तास आपल्याला सफिशियंट वाटतो. ओके, आणि एक्झामच्या 1 दिवस अगोदर आपल्याला काय करायचंय, की 1 ते 2 दिवस अगोदर सर्वात महत्वाचं, की जसं मी बोललो तुम्हाला की एक इनिशिएटिव्ह आपला हा होता की आपण जे काही केलंय ते आपल्याला नोट डाऊन करायचं आहे रोज संध्याकाळी. आणि अजून एक इनिशिएटिव्ह असा करा की काही गोष्टी असतात आणि ते फॅक्च्युअल गोष्टी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकसंख्या सारखा टॉपिक झाला, दारिद्र्य झालं, समाज सुधारक झाले, भूगोल मधले काही मॅप झाले, काही किंवा फॅक्ट्स फिगर झाले इकॉनॉमिक्स मधल्या, तर याच्यासाठी सुद्धा एक नोटबुक करा. आणि ह्या डेली एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं त्या नोटबुकमध्ये फक्त फॅक्च्युअल डाटा लिहायचा, बाकी काहीच लिहायचं नाही, फक्त फॅक्च्युअल डाटा लिहायचा आणि तो रिवाइज करत राहायचा. आणि ही जी आपली नोटबुक बनणार आहे, ही एक छोटीशी नोटबुक, ही फक्त एक्झामच्या आदल्या दिवशी कमीत कमी लास्ट 2 डेज मध्ये हा एक जो फॅक्च्युअल डाटा आहे तो मस्ट रीड करायचा. कारण तुम्ही किती वर्षभर अभ्यास करा, लोकसंख्या सारखा टॉपिक आहे, पंचवार्षिक योजना सारखा टॉपिक आहे, किंवा आपलं बॅलन्स ऑफ ट्रेड आहे, कोणत्या देशातला आपण जास्त आयात करतो निर्यात करतो, यावरती आयोग दरवर्षी क्वेश्चन विचारत असतो. आणि आपण जर ते रीड नाही केलं ऍट द मोमेंटला, ओके, तर त्याच्यामध्ये नक्की गडबड होत असते. तर सो मला असं वाटतं
फॅक्च्युअल डाटावरती जर आपण लास्ट 2 डेज मध्ये जर काम केलं तर त्याचा बेनिफिट डायरेक्टली भेटत असतो आपल्याला. ओके. आता आता या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मी जी इनिशिएटिव्ह सांगितलं सुरुवातीला, तर ती कशी युजफुल ठरेल की जेव्हा आपल्याला माहिती आहे की एक नियर अबाउट आपली 15 ते 20 दिवसामध्ये एक्झाम आलेली आहे. ओके. आता तिथून कसं होतं माहितीये का, तिथून आपला कॉन्फिडन्स लो व्हायला सुरुवात होते. म्हणजे मार्केटमध्ये बघतो आपण किंवा आपल्या आसपास बघतो, सगळे विद्यार्थी अभ्यास करत असतात, कोणाचा होतो कोणी नाही. आणि आपला एक स्वतःवरचा कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो. म्हणजे आपल्याला असं वाटायला लागतं कुठेतरी की यार मी काय केलंय, मी काहीच केलं नाही आणि मला हा अटेम्प्ट जमणारच नाही. माझं जिओग्राफी रीडच करून झालं नाही, हिस्ट्री झालंच नाही, इकॉनॉमिक्स तर मला आठवतच नाही, करंट अफेअर पण झालं नाही. तर यावेळेस मी जो पहिला इनिशिएटिव्ह सांगितला ना मित्रांनो, तो तुम्हाला कामी येणार आहे. तुम्ही जस्ट तुमची नोटबुक बघा, तुम्हाला ते तुमचं एक 6 महिन्याचं, 2 महिन्याचं, इयरचं सगळं गोष्टी दिसणार आहे. तुम्हाला सगळं दिसणार आहे की तुम्ही फर्स्ट डे पासून काय केलंय. तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसणार आहे. ती तुम्हाला तुमच्या म्हणजे सबकॉन्शियस माइंडला ती गोष्ट सांगणार आहे की आपण सगळं केलंय. आपल्याला म्हणजे कसं असतं, बिलीव्ह ठेवण्यासाठी काही गोष्टींचा पुरावा जसा लागतो, तर तो तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. म्हणजे तुमचा मित्र जसं किती अशा वेळेस येऊन बोलला की मला माहितीये तू किती अभ्यास केला, तरी आपल्याला विश्वास नाही बसत. पण ही जर नोटबुक आपल्या जवळ असेल आणि आपण तर जी गोष्ट जर बघितली आपल्या डोळ्यासमोर की अरे मी बघितलं माझं सगळं काढून नोटबुक मध्ये, मी पूर्ण एवढ्या 6 महिन्याचा अभ्यास मला दिसतोय, तर यापेक्षा तुम्हाला अजून काही प्रूफ हवाय. तर हा एक बेटर कॉन्फिडन्स असेल आणि विथ प्रूफ असेल. म्हणजे असं फक्त कॉन्फिडन्स नसेल. ओके. चुकीचा कॉन्फिडन्स नसेल की फक्त मी जाऊन एक्झाम क्रॅक करणार आहे असं नाही, मी रीड केलंय असं नाही. तर एकदम पॉझिटिव्ह अप्रोच वाला कॉन्फिडन्स असेल, जो तुम्हाला शुअरली एक गेम चेंजर म्हणून आणि एक मेंटल फिटनेस ज्याला बोलतो, तर ऍज अ मेंटल फिटनेस म्हणून तुमचं स्वतःचं काम करेल. ओके. आता टू द पॉइंट येऊया की आता एक्झामला आपल्या त्या 60 मिनिट मध्ये काय करायचं आहे. ओके. तर या 60 मिनिट मध्ये काय करायचं आपल्याला, सोपी गोष्ट आहे खूप. यामध्ये आता माझा एक फॉर्म्युला आहे, 4+3 फॉर्म्युला आहे. ओके. 4+3 मी काय करतो, मी असे कोर सब्जेक्ट निवडलेत. मग ते तुमच्यानुसार आहे, तुम्हाला याचं पूर्णतः स्वातंत्र्य आहे. यामध्ये ऍटलिस्ट तुम्ही काय करा की 4 सब्जेक्ट कोर निवडा. कोर म्हणजे कोणते पण, म्हणजे तुमच्या फील्ड रिलेटेड असू शकतात आणि तुमचा इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंड आहात तर तुम्ही सायन्स सारखा सब्जेक्ट चूज करू शकतात. तुम्ही इकॉनॉमिक्स सारखा सब्जेक्ट चूज करू शकता जर तुमचं कोणतं पण इंटरेस्ट, जस्ट असं काहीच नाही. आता फॉर एक्झाम्पल या 4 सब्जेक्ट मध्ये आपण करूयात की पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहे आणि करंट अफेअर आहे. ओके. हे 4 सब्जेक्ट आहेत. तर या 4 सब्जेक्टला त्यापूर्वी एक गोष्ट सांगायची राहिली. आता एक जनरल मी सांगितलं की प्रत्येक सब्जेक्ट मध्ये काय असतात, 12 ते 15 मार्क्स असतात, एकूण 7 सब्जेक्ट. ओके. म्हणजे 100 क्वेश्चन झाले. आता आपण जसं बघितलं की अशा प्रकारे आपण अभ्यास केलेला आहे, रिसोर्सेस यूज केले. जनरल काय करायचं, प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला मिनिमम 6 मार्क्स मिळालेच पाहिजे. मिळालेच पाहिजे, आता काहीच ऑप्शन नाही. प्रत्येक सब्जेक्टमध्ये 7 सब्जेक्टमध्ये इच अँड एव्हरी सब्जेक्टला मिनिमम तुम्हाला 7 मार्क्स मिळाल, सॉरी 6 मार्क्स. ओके. 6 मार्क्स मिळाले पाहिजे. 6 इंटू 7 किती झाले, 42. म्हणजे मिनिमम तुम्हाला एनी हाऊ तुम्हाला 40 मार्क्स मिळालेच पाहिजे. जेव्हा तुम्हाला 40 मार्क्स मिळतात त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये आलात मित्रांनो. म्हणजे ही 3 लाख ही दिसते, ही कॉम्पिटिशन नाहीये, ही फक्त गर्दी आहे बरं का. रिअल कॉम्पिटिशन फक्त 3 आणि 30 हजारांमध्ये. ओके, लक्षात ठेवायचं. तर हे जेव्हा 3 लाखातून 30 हजारात आणि 30 हजारातून जर तुम्हाला 3 हजारांमध्ये यायचंय, ओके, तर इथे तुम्हाला ह्या कॉम्पिटिशन मध्ये येण्यासाठी मिनिमम प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 6 मार्क्स गेन करायचे, म्हणजे मिनिमम 40 मार्क्स गेन करायचे आहेत. आता हा जो आपण ज्या फॉर्म्युल्याबद्दल बोलत होतो की 4+3 फॉर्म्युला, मी सांगितलं की तुमचे चॉईस इज युअर्स, तुम्ही तुमचे 4 सब्जेक्ट चूज करा कोणते पण. ओके. आता मी जसं बोललो की प्रत्येक सब्जेक्टला मिनिमम 12 ते 15 मार्क्स असतात. यापूर्वी आपण प्रत्येक सब्जेक्टमध्ये बोललो होतो की प्रत्येक सब्जेक्टमध्ये मिनिमम आपल्याला 6 मार्क्स यायला पाहिजे. परंतु हे जे 4 सब्जेक्ट निवडलेत आपण, तर या 4 सब्जेक्टमध्ये काय करायचं, आपल्याला मिनिमम एनी हाऊ 10 मार्क्स गेन करायचे. म्हणजे अभ्यासच तसा करायचा, आपल्याला स्ट्रॅटेजीज तशी करायची की आपल्याला मिनिमम 10 मार्क्स आले पाहिजे. म्हणजे 10 इंटू 4 जर विचार केला तर किती मिळणार आहे आपल्याला, 40 मार्क्स इथे. ओके. 40 मार्क्स मिळवायचे. या 40 मार्क्ससाठी आपल्याला मिनिमम 30 मिनिटं द्यायची आहेत एक्झाम मध्ये. म्हणजे 60 मिनिटांपैकी 30 ते 35 मिनिटं द्यायची आहेत. आणि याच्यापैकी आपल्याला किती, 30 ते 35 मिनिटं द्यायचे आहेत. आणि या 50 ते 55 मार्क्स पैकी आपल्याला मिनिमम 40 मार्क्स गेन करायचे आहेत. ओके. इथे तुमचं 80% काम झालेलं आहे. म्हणजे 60 मार्क्स आलेले, 40 मार्क्स आलेले आहेत. आउट ऑफ 60 प्लसचं टार्गेट आहे आपलं.
देन नेक्स्ट गोष्ट आहे की 3 सब्जेक्ट आपल्याकडे रिमेनिंग आहेत. आता मी आधी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक सब्जेक्ट मध्ये आपल्याला किती मार्क्स गेन करायचे, तर 6 मार्क म्हणजे 6 × 3 किती झाले, 18 मार्क्स, 18 मार्क्स. ऑलरेडी आपण इकडे किती मार्क्स मिळवलेले आहेत आपल्या कोर सब्जेक्ट मध्ये 40 आणि इकडे 18 म्हणजे 58 मार्क ते इथेच झाले. मग थोडंसं आपण अजून थोडंसं मॅनेजमेंट करून थोडीशी मेहनत घेऊन तिकडे 40 मिळवले, मिनिमम 20 प्लस मिळवले. इकडे 40 प्लस मिळवायचे आपल्याला मिनिमम, आणि इकडे मिनिमम 20 प्लस, 60 प्लस झाले. दॅट्स एकदम इझी कॅल्क्युलेशन आहे. बस एवढं कॅल्क्युलेशन ज्याच्या लक्षात आलं ना त्याला समजलं की आपल्याला प्री कशी क्रॅक करायची. ओके, आता ह्या गोष्टींचा फायदा काय होणार आहे? ओके, त्या गोष्टींचा फायदा काय होणार आहे? सगळ्यात महत्वाचा तुमचा ऍटिट्यूड बदलणार आहे, की तुम्हाला माहिती आहे आपल्याला 4 सब्जेक्ट चांगले करायचे. या 4 सब्जेक्टच्या बेसिसवर तुम्हाला काय एक्झाम मध्ये गेल्यावर काय नाही करायचं हे करणार आहे. म्हणजे तुम्ही जर 4 कोर सब्जेक्ट मध्ये तुमचा पॉलिटी निवडलाय, इकॉनॉमिक्स निवडलाय, जिओग्राफी निवडलाय आणि तुमचा करंट अफेअर निवडलाय. ओके, मग तुमचं सेक्शन कोणतं येऊ? सेक्शन मध्ये जर तुम्हाला असं समजा की सायन्स आला, तुम्हाला सायन्स करायचंच नाहीये, कारण कोर सब्जेक्ट मध्ये तुम्ही कोणते चूज केले? आपले 4 सब्जेक्ट, त्यामध्ये तुम्ही सायन्स घेतलाय का? नाही घेतला ना. ओके, मग तो हेच करायचं नाही, पहिले अर्धा तासामध्ये त्याच्यावरती मेहनतच करायची नाही, स्किप करायची. आणि नियर अबाउट आपल्याला माहिती आहे एकदा सब्जेक्ट सुरू झाला 10 ते 15 क्वेश्चन त्या सब्जेक्टचे असतात, म्हणजे 3-4 पेजेस स्किप करून पुढे जायचे. जिओग्राफी असेल आणि तो आपल्या कोर सब्जेक्ट मध्ये आहे तर तो सॉल्व्ह करा. आणि राऊंड करण्याची मेथड अजून एक थोडंसं सांगतो एक्सटेंड करून, की जेव्हा हे 4 सब्जेक्ट तुमचे फक्त टिक करा. आधी अर्धा तास वेळ आहे, म्हणजे यापैकी 20 ते 25 मिनिटं काय करायचंय, तुम्ही ते फक्त 4 क्वेश्चनचे एमसीक्यू रीड करा, त्याच्याच खाली अंडरलाईन करा आणि ते व्यवस्थित एकदा रीड करून झाले की त्यानंतर मग तुम्ही ते राऊंड करा. म्हणजे मग ते अर्धा तासामध्ये तुमचे 4 सब्जेक्ट पण कव्हर होऊन जातील. ओके, आणि त्याच्यानंतर अजून काय होईल, तुमचे जे गोल करायचे आहेत राऊंड ते पण होऊन जाईल आणि तुमचा एक पॉझिटिव्ह अप्रोच पण होईल की आपल्याला कशा प्रकारे आता इथे आपलं पॉझिटिव्ह झालेलं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक सायमल्टेनियसली गोष्ट होणार आहे, तुम्ही जेव्हा हे 4 सब्जेक्ट चांगले करून गेलेले आहात, तुम्ही पेपरमध्ये लिहिणार, इथेच तुम्हाला कळणार आहे की पेपर कसा आहे. म्हणजे नंबर ऑफ टाइम विद्यार्थी विचारत असतात की सर पेपर सोपा आहे अवघड आहे कसं ओळखायचं ना एक्झाम मध्ये. काही विद्यार्थ्यांना कळतं. मग हाच तो कन्सेप्ट आहे. तुम्ही ह्या 4 सब्जेक्टच्या जोरावरती तुम्ही चांगले सब्जेक्ट केलेले, तुम्हाला कळतं की पॉलिटी पैकी अरे आपल्याला 12 पैकी 10 क्वेश्चन असे सुटताय, म्हणजे 12च्या 12 माहिती आहे, 2 थोडेसे अवघड वाटतात, पण 10 क्वेश्चन तर शुअर सुटताय. म्हणजे जिओग्राफी बद्दल तेच होतं, म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे की पेपर इझी आहे. पण तुम्हाला जर असं वाटतं की 15 पैकी 7 हार्डली 10 क्वेश्चन मी रीड केलेले आणि त्यापैकी एक 7 ते 8च क्वेश्चन मला सुद्धा सॉल्व्ह करायला जमताय, मग तेव्हा तुम्हाला समजणार आहे की पेपर अवघड आहे, आपल्याला कमी रिस्क घ्यायची आणि व्यवस्थित मार्क करायचे. म्हणजे इथे कोणी कोणाला सांगायला नाही येणार, हे तुम्ही जज करायचंय. ओके, तर 4 सब्जेक्टचं महत्व एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कळायला असेल, की जिथे तुम्हाला काय करायचं नाही ते पण कळालं, याचा पॉझिटिव्ह अप्रोच पण होईल, पेपर कसा आहे हे पण कळेल आणि तुम्ही कुठेतरी सिक्युअर होईल की आता आपल्याला या 30 मिनिट्स मध्ये आपल्याला 40 प्लस मार्क्स मिळणार आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आता 3 सब्जेक्ट राहिलेले आहेत. ओके, की ज्यापैकी आपला एक मॅथ रिझनिंग आहे आणि 2 सब्जेक्ट जीएसचे आहेत. तर जीएसचं ऍज युजल आपल्याला मेहनत करायची आहे. ते मी तुमच्यावरती सोडलेले आहेत की तुमचं सेग्रिगेशन कसं असणार आहे, 4 सब्जेक्ट मध्ये तुम्ही कोणत्या ठेवणार आहेत, प्लस 2 जीएसचे कोणते आणि प्लस एक मॅथ रिझनिंग. आता मॅथ रिझनिंग असा सब्जेक्ट आहे ना, लक्षात घ्या, तुमचं चांगलं असेल तर वेल अँड गुड आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. बट यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता, संदीप आरगडे सरांचे व्हिडिओज बघा. सरांनी काय सांगितलं माहिती का, युट्यूब वरती फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यासाठी मी असं बिलकुल बोलणार नाही की सरांचा तुम्ही क्लास घ्या, जॉईन करा, असं काय नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे, नक्की बघा. म्हणजे तुमचं मॅथ रिझनिंग किती चांगलं असू द्या, तुम्ही संदीप आरगडे सरांचे व्हिडिओ शुअर बघा. ओके, यामध्ये काय होणार आहे, सगळ्यात महत्वाचं की सरांनी पहिली गोष्ट सांगितली की कोणता क्वेश्चन स्किप करायचा. म्हणजे आपल्याला वेळ कमी आहे ना, क्वेश्चनची लेंथ बघता, आपल्याला वेळ बघता, आपल्याला अॅक्युरेसीचा विचार करता. ओके, फर्स्ट ऑफ हे की मॅथ रिझनिंग मध्ये कोणता क्वेश्चन स्किप करायचा, कोणता क्वेश्चन टॅकल करायचा, आणि एखादा क्वेश्चन जरी इझी असला तरी त्याच्यामध्ये आपण पटकन त्याला अचीव्ह कसं करायचं, आपला टाइम कसा सेव्ह करायचा, की ज्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट होतील, त्याच्यातून अॅक्युरेसी वाढेल आणि आपला आउटपुट जास्त येईल. त्या सर्व गोष्टींची जी जबाबदारी आहे ती संदीप आरगडे सरांनी व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे, अगदी टू द पॉइंट सांगितलेले आहे. शुअर त्याचा फायदा करून घ्या. मला काय बोलायचंय ना ते सरांनी म्हणजे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. ओके, तर ते करा. सो बस हा 4+3चा फॉर्म्युला युज करा, याच्यातून तुम्हाला हे पण कळेल की आपल्या, आणि हा जो मी फॉर्म्युला सांगितला 4+3+1चा 2+1चा, जे तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करणार आहे ना तिथे पण असंच करायचं बरं का.
म्हणजे तुम्ही 4 सब्जेक्ट म्हणजे टेस्ट सॉल्व्ह करताना पण असंच करायचं की 4 सब्जेक्ट आपले कोर सब्जेक्ट आपण करून जाणार, ते अर्ध्या तासामध्ये त्याला हे करणार, टॅकल करणार, त्याच्यावरती ते राऊंड करणार, त्याच्यानंतर राहिले 2 GS चे सब्जेक्ट आणि मॅथ रिझनिंग मध्ये कोणते क्वेश्चन स्किप करणार, वेळ किती आपल्याकडे, आणि त्यानुसार मग ते राऊंड अँड देन टॅकल सगळ्या पद्धतीने अशा प्रकारे आपण एक टेस्ट मध्ये 45 ते 50 मिनिटात कव्हर करण्याचा ट्राय करा, की ऑटोमॅटिकली आपल्याला आयोगामध्ये तो 60 मिनिट मध्ये चांगल्यारीत्या पेपर हा आपला कव्हर होऊ शकतो. आणि शुअरली एवढं जर केलं तर शुअरली 101% तुम्हाला 60+ मार्क्स मिळतील. शुअरली मला तर फायदा झालेला आहे, किंवा जे विद्यार्थी असतात आपला MPSC सर्कल या युट्यूब चॅनेलवर, मी त्यांना पण तेच सांगत असतो आणि भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. त्याचबरोबर 60+ ची सुद्धा डिटेलमध्ये स्ट्रॅटेजी टाकलेली आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला शुअरली फायदा होईल. ती एकदा तुम्ही चॅनलवर जाऊन बघा, माझ्याकडून काही गोष्टी राहिलेल्या असतील तर त्या अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथे कळतील. ओके, सो आता आपला सिलेबस झाला, प्री पॉइंट ऑफ व्ह्यू झालं, काय काय करायचं कसं करायचं ते सुद्धा कळालं. आता टू द पॉइंट आपण मेन्स वर बोलूयात. ओके, मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू बोलूयात. ओके, आता STI मेन्स बद्दल बोलूयात. तर STI मेन्स मध्ये काय आहे बघा, 2 पेपर आहे, पेपर 1 पेपर 2. पेपर 1 200 मार्काला आहे, आता मार्क्स वाढलेले आहेत, ज्याच्यामध्ये मराठी 100 मार्क्सला आहे, इंग्लिश 60 मार्क्सला आहे, आणि GK मध्ये म्हटलंय त्यांनी ते 40 मार्क्स मध्ये आहे. ओके, मराठीसाठी मराठी आणि इंग्लिशसाठी मोरा बाळंबे सरांनी मराठी आणि इंग्लिशसाठी सर्वप्रथम बाळासाहेब शिंदे सरांचा युट्यूब चॅनल आहे, फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज आहे. ज्यांना नसेल समजेल मराठी इंग्लिश, काही प्रॉब्लेम येत असेल, ट्रबल येत असेल, तर ऍटलिस्ट एकदा सगळे व्हिडिओज बघा, मराठीचे सुद्धा बघा आणि देन इंग्लिशचे सुद्धा एकदा बघून घ्या. ओके, बुक मराठीसाठी मोरा वाळंबेचं बेस्ट आहे, आणि त्याच्यातूनच दरवर्षी कॉपी पेस्ट होत असतं, असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ओके, इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे सरांचा ऍटलिस्ट फर्स्ट बुक तर रेफर करा. देन भरपूर आहेत मार्केटमध्ये, पालेनसुरी आहे, रेन अँड मार्टिन आहे. ओके, त्यानंतर आर्यहंत पब्लिकेशनचा आहे. ओके, आणि थोडंसं होकॅपसाठी बोलायचं झालं इंग्लिशसाठी, तर तुम्ही A to Z नावांचं बुक आहे ते यूज करू शकता. बक्षीचं आहे बुक, ते यूज करू शकता, किंवा आपलं गणेश कड सरांचं बुक आहे, त्यापैकी कोणते एक तुम्ही यूज करू शकता. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं इंग्लिश आणि मराठीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस मस्ट आहे. ओके, पीवायक्यू अनालिसिस घ्यावंच लागेल. आणि बाळासाहेब शिंदे सरांचं खूप चांगलं आहे, त्यांनी अगदी 1983 मला वाटतं तेव्हापासून सगळे क्वेश्चन दिलेले आहेत, खूप जुने क्वेश्चन दिलेले आहेत, आणि क्वेश्चन त्यानंतर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आय थिंक लोकसेवा पब्लिकेशनचं पण आहे, बट मी ते बघितलं नाही अजून. मी बाळासाहेब शिंदे सरांचं रेफर केलं होतं. सो तुम्ही बघा तुमच्या याच्यानुसार, अवेलेबिलिटीनुसार आणि तुमच्या मूडनुसार, दोन्ही पण शुअरली बेनिफिट असतील आपल्या सगळ्यांसाठी. त्यानंतर करंट आहे, करंट ऑलरेडी आपण आधी बघितलंय की करंट प्रीसाठी आपण नियर अबाउट 1 वर्षाचं केलं असेल, आणि प्री झाल्यानंतर आता आपली मेन्सची एक्झाम बद्दल बोलतो, म्हणजे एक नियर अबाउट 4 मंथ 5 मंथ झालेले असतील मेन्स देतोय तेव्हा, तर हे आपल्याला ते पण ऍड करावं लागेल, म्हणजे मागचं 1 वर्षाचं प्लस हे 6 महिन्याचं ऍड करावं लागेल. त्यानंतर 2 ऍक्ट आहेत, एक आहे RTI ऍक्ट आहे, आणि दुसरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे. यासाठी तुम्ही के सागर पब्लिकेशनचं बुक आहे ते यूज करू शकता, किंवा कोणतंही मार्केटमधलं जे तुम्हाला अवेलेबल होईल ते, आणि पीवायक्यू अनालिसिस करून घ्या. त्यानंतर कम्प्युटरसाठी बोलायचं झालं तर त्यासाठी पहिले तर पीवायक्यू अनालिसिस करा, कारण थोडासा ट्रेंड बदलत चाललेला आहे. आता टेक्नॉलॉजीवरती जास्त क्वेश्चन पडत आहे, किंवा आपलं माहिती जे आहे मिनिस्ट्री टेक्नॉलॉजी त्याचे काही प्रोग्राम्स आहेत त्यावरती तुम्ही करा. आणि त्याबरोबर डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, नेटवर्किंग आहे, डिजिटल नेटवर्किंग आहे, सायबर क्राईम आहे, थोडे लेटेस्ट इश्यू आहे, गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट आहेत, काही शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म्स असतात. तर थोडंसं पीवायक्यू अनालिसिस करा, त्या पॉइंटमध्ये थोडं सर्च करा, आणि बुक पाहिजे असेल तर अभिजित बोबडे सरांचं बुक आहे ते तुम्ही रेफर करू शकता. ओके, हा पेपर 1 झाला. त्यानंतर पेपर 2 गेम चेंजर आहे, 50-55 क्वेश्चन तर इकॉनॉमिक्स मध्ये आहेत, आणि आपले स्टॅटिक मी सांगितलं होतं तुम्हाला, स्टॅटिक मध्ये काय येणार आहे, आपला पॉलिटी येतो, जिओग्राफी येतो, हिस्ट्री येतो. ओके, आणि जिओग्राफी येतो. ओके, तर हे आणि इकॉनॉमिक्स, हे 5 पैकी तर 4 तर आपल्या ऍज इट इज जे प्रीला होते ते मेन्सला तेवढंच वेटेज असणार आहे.
इकॉनॉमिक्सचं वेटेज इथे जास्त होणार आहे. ओके, आता इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात महत्वाचं काय करायचंय, तर आपल्याला सगळे पीवायक्यू अनालिसिस करायचे मेनचे. ओके, 2013 पासून 2019 मध्ये तुम्ही पीवायक्यू अनालिसिस करा. चोरमुले सरांचं बुक आहे. ओके, ते सुद्धा रेफर करू शकता तुम्ही, काहीच डाऊट नाहीये. आणि मी खास स्पेशली एसटीआय मेनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पीवायक्यू अनालिसिस चालू केलेला आहे आपल्या एमपीएससी सर्कल चॅनलवरती. रोज एक 10-15 क्वेश्चन घेत असतो आणि टू द पॉइंट बेसिक कन्सेप्ट आहेत ते सुद्धा ट्राय करतो व्यवस्थित सांगण्याचा, चांगलं ऑथेंटिकेट मटेरियल देण्याचा. तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. होपफुली तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होईल. ओके, त्यानंतर पहिले तर कंबाईन मेन्सचे क्वेश्चन अनालिसिस करा आणि त्यानंतर राज्यसेवा मेन्सचे सुद्धा फक्त कोर इकॉनॉमिक्स मधले, म्हणजे जो आपल्याला पार्ट फक्त एसटीआय ला आहे, म्हणजे जो ओनली एक नियर अबाउट 100 क्वेश्चन जे असतात पहिले इकॉनॉमिक्स मध्ये, कृषी सोडून सुद्धा एक नियर अबाउट 90 क्वेश्चन असतात GS4 मध्ये, राज्यसेवा मेन्स मध्ये. तर ते 90 क्वेश्चन कोर इकॉनॉमिक्स वरती असतात. तर ते तुम्ही ऍज अ एसटीआय मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्याकडे बघू शकता, कारण ते सुद्धा क्वेश्चन्स हे रिपीट होत असतात. तर त्याचा सुद्धा फायदा होईल याच्यामध्ये. ओके, आता दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एसटीआय मेन्स मध्ये. त्यामध्ये काय होणार आहे, दोन गोष्टी, एक तर कन्सेप्च्युअल आणि दुसरं आहे फॅक्च्युअल. आता कन्सेप्च्युअल जर बोललो आपण, तर यामध्ये काय होतं की कन्सेप्च्युअलच्या बाबतीत जर बोललो आपण, तर कन्सेप्च्युअल मध्ये की पहिलं तर भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे, त्यानंतर त्याचे प्रकार, चलनवाढ हा कन्सेप्ट, एलपीजी सारखा मोठा चॅप्टर आहे, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. त्याचा ग्लोबलायझेशनचा सध्याचा इंडियन इकॉनॉमीवरती काय बॅड इम्पॅक्ट पडतोय, एमएनसी मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा आहे, चलनवाढ नक्की काय आहे, त्याचे टाईप काय आहेत, त्याला कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंट काय इनिशिएटिव्ह घेत आहे, आरबीआय काय इनिशिएटिव्ह घेते, यासारख्या गोष्टी फॅक्च्युअल कन्सेप्च्युअल आहेत. त्यानंतर फायनान्स आहे. ओके, बजेट आहे आपलं, टॅक्स सिस्टीम आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस असतात, त्यामध्ये भरपूर सारी कन्सेप्ट आहेत. ओके, त्यानंतर व्यापार तोल, व्यवहार तोल, डिव्हॅल्युएशन ऑफ मनी आहे. ओके, त्यानंतर रुपयाचं परिवर्तन आहे. यासारखे जे गोष्टी, तर त्यांचं तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणे मस्त आहे. प्रत्येक टॉपिक वरती एक एक दोन दोन गोष्टी पडत असतात. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा आपला पहिला टॉपिक की राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे जीडीपी, जीएनपी यांसारखे कन्सेप्ट, यावरती कन्सेप्च्युअल क्वेश्चन हे पडत असतात, काहीच डाऊट नाहीये. ओके, त्यानंतर एक आहे दुसरा म्हणजे फॅक्च्युअल. आता या फॅक्च्युअल मध्ये जसं की दारिद्र्य, बेरोजगारी आहे, 5 इयर प्लॅन आहे, फायनान्स इन्स्टिट्यूट आहे, बँकिंग आहे, रिजनल इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे जसं की सार्क असेल, ओके, एशियन असेल, यासारख्या आपल्या रिजनल इन्स्टिट्यूट असतील. त्यानंतर काही इंटरनॅशनल लेवलच्या ऑर्गनायझेशन असेल, जसे की WTO असेल, गॅट करार असेल. ओके, या सुद्धा महत्वाच्या आहेत. व्यापार तोल, व्यवहार तोल आहे, आणि एक अर्थसंकल्प किंवा भारताची आणि मोस्टली महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जी बोलतो, तर या सर्व गोष्टींचा फॅक्च्युअल डाटा येत असतो. ओके, तर कन्सेप्च्युअल कोणत्या गोष्टी महत्वाच्या त्या मी तुम्हाला सांगितलं, त्यावरती जास्त भर द्या. फॅक्च्युअल कोणत्या गोष्टी, या एक साधारण 7-8 पॉईंट आहेत त्यावरती भर द्या. आणि अजून एक महत्वाचा, एक थोडासा आहे इम्पॉर्टंट, थोडासा नाही म्हणजे एक 4-5 क्वेश्चन ज्यावरती येतात आणि ज्याचं रिसोर्सेस कमी, ते म्हणजे की आपलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, ज्याला आपण पायाभूत सुविधा असं बोलतो. तर या पायाभूत सुविधांमध्ये कशाचा समावेश होतो, जसं की रस्ते असतील, टेलिकॉम सेक्टर असेल, त्यानंतर आपलं प्रिंट मीडिया असेल, ओके, विविध भारती असेल, टेलिव्हिजन असेल, रस्ते असेल, रेल्वे असतील, ऊर्जा असेल, हे काय आपलं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे यावरती दरवर्षी 4 ते 5 क्वेश्चन्स येत असतात. आणि त्याचं थोडंसं आपण आपलं जे मटेरियल बुक आहेत ना, कोळंबे सरांचं किंवा देसले, यामध्ये कमी रेफरन्स आहे त्याचा. तर यासाठी तुम्हाला स्वतःला काही स्पेसिफिक वेबसाईट मिनिस्ट्रीवरती जाऊन बघावं लागेल, थोडंसं गुगल करावं लागेल, पीवायक्यू अनालिसिस स्वतः करावं लागेल. आणि यासाठी मी काही डेडिकेटेड लेक्चर बनवलेले आहेत स्पेशली पायाभूत सुविधांवरती. तर ते तुम्ही आपल्या एमपीएससी सर्कलवरती जर बघितलं तर तिथे तुम्हाला शुअरली त्याच भेटून जातील, की तुम्हाला एक हेल्पफुल होईल या गोष्टी टेकल करायला. ओके, तर अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी आहेत. आता यामध्ये मी जसं सांगितलं की कोळंबे सरांचं बुक मस्ट आहे, देसले सरांचं बुक मस्ट आहे का, तर मस्ट आहे, करावंच लागेल. आणि मी तुम्हाला सांगितलं की ऍटलिस्ट देसले सरांच्या बुक मधलं
तुम्हाला काय करायचं, ज्या रेड लाईन आहेत त्या तर रेड करायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला चार्ट रीड करायचे आहेत. आणि आता मेन्सचा विचार करतोय तर मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जे कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, प्रत्येक चॅप्टर सुरू होत आणि जे ग्रे कलर मध्ये जे पेजेस आहेत ते रीड करा. आणि त्या चॅप्टर मध्ये जे काही ब्ल्यू कलरचे पेजेस आहेत की मोस्टली ज्याच्यावरती सरांनी कन्सेप्ट क्लॅरिटी करून दिलेली आहे, तर अशा एक 4 गोष्टी आपल्याला मस्त आहेत त्या रेफरच करायच्या. काय सांगितलं मी तुम्हाला, ग्रे कलरचे पेजेस कोणताही चॅप्टर सुरू होत असताना, त्याच्यानंतर महत्वाचे जे ब्ल्यू कलरचे पेजेस आहेत की ज्यामध्ये कन्सेप्ट असतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या रेड लाईन आहेत त्या ऍटलिस्ट करायलाच पाहिजे. आणि नंतर महत्वाचे चार्ट जे आहेत सरांनी जे टेबल वगैरे दिलेले तर ते करायचेच आहेत. ओके, हे ऍटलिस्ट एवढं तर करावंच लागेल. तुम्ही हे जर केलं नाही तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये तर गेला आहात प्री क्रॅक करून मेन्स मध्ये, बट आपल्या बरोबर असे कॉम्पिटिटर आहे ना की ह्या गोष्टींच्या पलीकडे सुद्धा जाऊन त्या खूप त्यांच्या इंडिव्हिज्युअल लेवलला खूप काही गोष्टी करत असतात, एक एक मार्क्स गेन करत असतात. आणि सो आपल्याला ती मेहनत तर घ्यावं लागेल. ओके, आता त्यापुढे जाऊन आपण काय करायचंय, त्यापुढे जाऊन सगळ्यांना मी स्वतः सांगू इच्छितो की जो मी पर्सनल एक्सपिरियन्स घेतलाय, म्हणजे मी प्रत्येक वेळेस बोललो की पीवायक्यू अनालिसिस किंवा आता एसटीआय मेन्सचा जरी बघितलं इकॉनॉमीचं, मी बोललो की तुम्ही पहिले एसटीआय मेनचे सगळे पीवायक्यू बघा, राज्यसेवेचे पण बघा. का माहितीये का मित्रांनो, कारण मी पर्सनल एक्सपिरियन्स घेतलाय. माझा हा थर्ड अटेम्प्ट होता, म्हणजे मी 2 वेळेस यापूर्वी मेन्स दिली होती, माझं थर्ड अटेम्प्टला माझी मेन्स निघालेली आहे. आणि या दोन्ही वेळेस मी एक मेजर मिस्टेक केली होती बरं का, मायनर नाही म्हणता येणार, मेजर मिस्टेक हीच होती की मी पीवायक्यू अनालिसिस तेवढ्या बेस्ट वे मध्ये नव्हतं केलं. आणि जर आपण बघितलं ना तर नियर अबाउट मिनिमम 5 ते 10 मार्क हे ऍज इट इज रिपीटेड क्वेश्चन असतात. म्हणजे माझी एसटीआय मेनची स्ट्रॅटर्जी आहे, मी तुम्हाला डायरेक्ट विथ प्रूफ दाखवलेलं आहे. किंवा तुम्ही अनालिसिसचं बुक घ्या किंवा तुम्ही स्वतः करा, तुम्हाला दिसतील 5 ते 10 क्वेश्चन दरवर्षी. म्हणजे ऑप्शन सुद्धा चेंज नसतात, ऍज इट इज असतात, काहींचे थोडंफार इकडे तिकडे व्हेरिएशन करून. म्हणजे हे 5 ते 10 मार्काने तुम्हाला खूप काही देऊन जातात बरं का. म्हणजे डायरेक्ट तुमची कॉम्पिटिशन मध्येच मागे घेऊन जातात किंवा डायरेक्ट तुम्हाला पोस्ट मिळून देतात, की ज्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. तर मला त्या 2 वेळेस त्या मिस्टेक केल्या होत्या मी. आणि नंतर मला जे मी बोललो राहुल सरांनी खूप मदत केली. त्यांनी पर्सनली मला त्यासाठी खूप फोर्स केला की पहिलं पीवायक्यू अनालिसिस करूयात आपण. तर त्यांनी त्यासाठी मला खूप फोर्स केला होता, म्हणून मी चांगल्या पद्धतीने ते हँडल करू शकलो. पीवायक्यू अनालिसिस थर्ड अटेम्प्टला मी चांगलं केलं. आणि मी एक नॉट अ सिंगल क्वेश्चन जो पीवायक्यू रिलेटेड बेस होता तो मिस केला. इनफॅक्ट मी मला अजूनही आठवतं की एक क्वेश्चन आला होता की त्यामध्ये क्वेश्चन हा होता की आपली जी डीबीटी आहे तर डीबीटीची सुरुवात 2013 पासून चालू झाली. पॅन इंडिया 2015 पासून लॉग आउट झाली, पूर्ण चालू झाली, रोल आउट झाली. आणि याचा उपयोग एक वेलफेअर साठी केला जातो. तर ह्या तिन्ही डेट मला माहित होत्या, पण आयोगाने तिथे ऑप्शन मध्ये चुकीचे ऑप्शन दिले होते. म्हणजे मला आयोगात इथेच कळालं होतं की हा क्वेश्चन कॅन्सल होणार आहे. म्हणजे मी एवढा गट फील मला आलं होतं की का आलं होतं, त्यामुळेच कारण मी पीवायक्यू अनालिसिस एवढं जबरदस्त केलं होतं मला तेवढं. आणि तो क्वेश्चन ऑलरेडी 2 वेळेस रिपीटेड झाला होता. म्हणजे अशा प्रकारचं जेव्हा तुम्ही चांगलं करता ना पीवायक्यू अनालिसिस, तर तिथे तुमचे जास्त चान्सेस, प्रोबॅबिलिटी जास्त वाढते. ओके, सो डोंट निग्लेक्ट करू नका पीवायक्यूला. तुम्हाला डायरेक्ट कॉम्पिटिशन तोडून पोस्ट मिळवण्याचं काम हे पीवायक्यू अनालिसिस आणि रिपीटेड क्वेश्चन देणार आहे. रिपीटेड ऍज इट इज रिपीट क्वेश्चन हे होत असतात. ओके ओके, तर अशा प्रकारे आहे आपलं. आणि ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की जे झालंय आपलं फर्स्ट मी इनिशिएटिव्ह तुम्हाला सांगितला की तुम्ही नोटबुक बनवा, जे झालंय ते लिहून ठेवा रोज संध्याकाळी. तुम्हाला नेक्स्ट डेचा प्लॅन नसेल करता येत तर ऍटलिस्ट लिहून ठेवा. आणि काय माहितीये का, जेव्हा आपण एक 8 दिवसाचं 15 दिवसाचं जेव्हा तुम्ही नोटबुक मध्ये लिहाल ना, ऑटोमॅटिक तुम्ही प्लॅन करायला लागाल की बाबा आता माझं 8 दिवसामध्ये जिओग्राफीचं काय रीड करून झालंय, इकॉनॉमीचं काय रीड करून झालंय, मग आता नेक्स्ट 8 डेज मध्ये काय करायला पाहिजे. कारण या सगळ्यामध्ये आपण किती कोणाचं प्लॅनिंग आहे का, मी तुमचं किती प्लॅनिंग करून देऊ, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी बरं का मित्रांनो. प्रत्येकाचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट्स वेगळे आहेत. प्रत्येक गोष्टी डिफरंट असतात. सो प्रत्येक जे प्लॅनिंग आहे ते आपल्या लेवलला करायचं असतं आणि ते चांगलं करायचं असतं. ओके, सो मला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या टू द पॉइंट. प्रीला एक मटेरियल कोणकोणतं असायला हवं, मेन्स साठी कोणतं मटेरियल असायला हवं, त्याबरोबर 60+ मार्क्स कसे गेन करायचे. ओके, ते सांगितलं मी. एसटीआय मेन्स बद्दल बोललो. आणि एसटीआय मेन्सचा तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही शुअरली आपलं एमपीएससी सर्कल हा जो युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही तो नक्की सबस्क्राईब करा, तुम्ही भेट द्या.
एमपीएससी सर्कलला, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. ओके. सो होप तुम्हाला आता हे एवढं कळालं असेल. जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर सर आता सांगतील आपल्याला की काय करायचं त्याबद्दल. मे बी सर बोलताय की आपण नेक्स्ट व्हॉइस चॅटवर बोलणार आहोत. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर नक्की तुमचे डाऊट घेऊन या. आपण 100% ते रिझॉल्व्ह करण्याचा मी ट्राय करेल. आय डू माय बेस्ट. ओके. तर निश्चित येणाऱ्या सर्व एक्झामसाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑल दी बेस्ट. ओके. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ही जी एक्झाम आहे ना ती फक्त तुमच्या म्हणजे नॉलेजची नाही बरं का. इथे मेंटल टफनेस पण महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त अभ्यास केला म्हणजे असं नाही. नाहीतर मग असं असताना सगळेच टॉपर आले असते किंवा तेच पास झाले असते, सगळेच इंजिनियरच पास झाले असते, असं काही नाहीये. इथे तुमची कंटिन्युटी मॅटर करते. तुमचा अप्रोच महत्वाचा आहे. तुम्ही एवढा अभ्यास केल्यानंतर तुम्ही त्या 1 तासामध्ये काय करणार आहात, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या खूप मॅटर करत असतात. आणि या त्या 1 तासासाठी तुम्हाला तुमचा आधी तर तो 1 वर्षाचा अभ्यास पाहिजेच असतो. तो पण तुम्ही प्रामाणिकपणे केलेला पाहिजे असतो. त्यानंतर तुमची प्रॉपर वे मध्ये स्ट्रॅटेजी पाहिजे. ओके. स्वतःचे काही कॅल्क्युलेशन्स पाहिजे, स्वतःबद्दलचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स माहित पाहिजे, टाइमचं मॅनेजमेंट पाहिजे. त्यासाठी आपण ते मॉक ड्रिल केलेलंच पाहिजे ना. ऑप्शनच नाहीये. म्हणजे तुम्ही अग्निशामक दल वगैरे बघितलं असेल. ओके. ते असं ऍट द मोमेंटला गेल्यावरती ते बेस्ट कार्य का करू शकतात, कारण ते असं त्यांचे मॉक ड्रिल चालू असते. तसं आपलं एमपीएससी असं तुम्ही फक्त बुक रीड केलेत आणि तुम्ही ऍट द मोमेंटला गेलात आणि तुम्ही बेस्ट करून आलात, प्री पास झालात, मेन्स पास झालात, हे असं नाही होणार बरं का. हे म्हणजे अवघड पण नाहीये आणि जेवढं सोपं बोलतोय आपण तेवढं पण नाहीये. यासाठी निश्चित तुम्हाला तुमची कंटिन्युटी मेंटेन करावी लागेल. ओके. तर होप तुम्हाला या सर्व गोष्टींचा फायदा झाला असेल. मला जे काही गोष्टी डिलिव्हर करायच्या होत्या आपल्या एमपीएससी डिकोडेड आणि एमपीएससी प्लस यांच्या माध्यमातून त्यांनी मला जो चान्स दिला तर मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, त्याबद्दल थँक्यू. आणि होपफुली तुम्हाला याचा फायदा होईल. आणि अजून एक गोष्ट महत्वाचं सांगतो थोडस, की सध्या काय होतंय की म्हणजे तुम्ही कन्फ्युज नका हो. म्हणजे एक सर्वसाधारण 3 जनरेशनची गोष्ट बोलूया. की एक जनरेशन असं होतं की आता आपल्या 2010 पूर्वी त्यांचं कसं होतं माहितीये का, म्हणजे त्यांना आहे ना एक्झामचे फॉर्म कधी म्हणजे आले, डेट आल्या एक्झामचे फॉर्म, त्याच्यानंतर ते घरी हॉल तिकीट वगैरे यायची, यामध्ये त्यांची कॉम्पिटिशन होती. ओके. त्यांना रेफरन्स मटेरियल सुद्धा माहित नसायचं. लोक त्यांना सजेस्ट करायचे नाही, म्हणजे त्यांना ते असं न्यूजपेपर आर्टिकल वगैरे जपून ठेवावं लागायचे. तर तो त्यांचा काळ होता बरं का. त्यांची ती कॉम्पिटिशन वेगळी होती. लिमिटेड मटेरियल जरी वेगळं असलं तरी ती त्यांची कॉम्पिटिशन त्या वेगळ्या लेवलची होती, पण कॉम्पिटिशन होती. त्यानंतर 2010 ते 2000 साधारणतः 18 पर्यंत हा कसा पिरियड होता माहितीये का. इथे इथे काय झालं, आता मटेरियल वाढले, प्रिंट मीडिया वाढला, बुक्स मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आले. एका एका सब्जेक्टसाठी मिनिमम 10 सारखे बुक्स तुम्हाला कोणी पण सांगेल इझिली. पुण्यात जर तुम्ही राहत असाल आणि एबीसी चौकामध्ये जर गेला असाल तर मी काय वेगळं सांगायला नको. ओके. आणि आताच जर बघितलं 2018 नंतर आपली ही डिजिटल क्रांती आली आणि आताचे लास्टचे आपले हे 2 पॅन्डेमिक इयर, इथे काय झालंय आपलं की व्हिडिओ दिसला की बघ काही कोण काय सांगतंय किंवा काय, असं नका करू. म्हणजे प्रत्येक जण बेस्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आपण तीच मिस्टेक करतोय ना. म्हणजे जसं विद्यार्थी कोणतं बुक रेफर करू, हे करू ते करू ते कळत नाहीये, तसं तुम्ही रॅन्डमली व्हिडिओज बघताय. यामध्ये तुम्ही खूप खूप टाइम तुमचा वेस्ट करताय बरं का. म्हणजे तुम्ही ऑथेंटिकेट सोर्स चूज करा वाईजली. आणि मी तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन पण सांगितलेले आहेत. थोडस इथे असं तुमच्या पॉइंट पासून फोकस पासून असे दूर नका जाऊ. ओके. थोडं कुठेतरी स्टिक टू द पॉइंट राहा. कारण कमी अधिक फरकाने 80% जे मी सांगितलंय हा प्रत्येक जण पास झालेला प्रत्येक विद्यार्थी सांगणार आहे. याची गॅरंटी मला पण आहे आणि त्या विद्यार्थ्याला पण आहे. जो विद्यार्थी पास नाही झाला त्याला पण माहिती आहे. सेमच आहे, वेगळं काही नाहीये. फक्त आपल्याला सेम गोष्टी डिफरंट वेने करायच्या आहे आणि तो डिफरंट वे प्रत्येकाचा वेगळा असणार आहे. सो थोडस विचार करून आपण काय करतोय, थोडासा स्वतःवरती बिलीव्ह ठेवा. कोणाला फॉलो करायला असाल तर त्या व्यक्तीला फॉलो करा. एक बेस चांगला बनवून घ्या आणि त्यानंतर थोडस प्रत्येक सब्जेक्टमध्ये प्रोफिशियन्सी आणण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त मार्क्स गेन करण्याचा प्रयत्न करा. ओके. तर होप तुम्ही ही काळजी घ्याल की फक्त असं कुठे भरकटत फिरणार नाही. ओके. टू द पॉइंट स्टिक राहा, व्यवस्थित आरोग्याची काळजी घ्या. ओके. चांगला अभ्यास करा येणाऱ्या सर्व एक्झामसाठी. ओके. सर्वांना ऑल दी बेस्ट. ओके. तर जाता जाता एवढं बोलतो
की म्हणजे आता देअर इज नो टाइम फॉर रेस्ट. ओके, आपल्याला अभ्यास करायचा, आपल्यासाठी काही टाइम नाही. देअर इज नो टाइम फॉर रेस्ट. ओके, स्टडी विथ फुल झेस्ट. ओके, अँड डू युअर बेस्ट. ओके, थँक्यू. तर आता नेक्स्ट चॅट साठी